जय हनुमान तालीम संघ सरवली आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। जय हनुमान तालीम संघ आणि सरवली आणि ग्रामस्थ सरवली आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा जय हनुमान क्रीडांगण सरवली येथे मोठ्या उत्साहामध्ये आयोजित करण्यात आली होती। या कुस्ती स्पर्धेकरिता मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या ठिकाणाहून मोठ्या संख्येने कुस्तीगीर वस्ताद, कुस्ती शौकीन उपस्थित होते। 200च्या वर कुस्त्या झाल्या। गदा, भव्य ट्रॉफी, सन्मानचिन्ह, मेडल, कूलर, फॅन, अन्य वस्तू रोख पारितोषिक देऊन बक्षिसांचे वितरण करण्यात आले। सुंदर असे नियोजन करण्यात आले होते। कुस्तीगिरांसाठी एनर्जी ड्रिंक, पाणी व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कुस्तीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आले होते। अनेक मान्यवर कुस्ती स्पर्धेला भेट दिली व कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले। या कुस्ती स्पर्धेसाठी सर्व कुस्तीगीर, वस्ताद, मार्गदर्शक, पंच, मान्यवर व ग्रामस्थ व कुस्ती स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार देखील मानण्यात आले। कुस्तीच्या स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित या मंचावर सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले या विभागातील सर्व कुस्तीगीर व सर्व माझे सहकारी पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर गजानन आणि विजय चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो। कारण विजय चौधरी यांनी जवळपास 1.5 महिन्यापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि सातत्याने जसं जेव्हा मी तर त्याला विनोद सर जर भेटलो तर सांगायचं, दादा कुस्ती आहे आणि त्या कुस्त्यामध्ये जरा थोडंसं लक्ष दे बाबा, देतो। कारण काय, या विभागातील आपले जे काही कुस्ती आपले पेरवर खेळतात, आपल्या या विभागातील अनेक कुस्तीगीर चांगल्या सरकारी बऱ्याचशा कुस्तीगीरांना नोकरी मिळालेली आहे आणि या ठाकूरपाड्यामध्ये असेल, या कोणमध्ये असेल, आमच्या सरवलीमध्ये सुद्धा 2 कुस्तीगीर जे आहेत ते पोलीस झालेले आहेत। असे अनेक कुस्तीगीर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सरकारी नोकरी लागलेली आहे। माझ्या कालच इथे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, पण मी खरोखर सांगतो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये माझा काहीही रस नाही, पण न्यायविलासाने काही मुलं माझ्याकडे येतात, त्याच्यामुळं हे सर न्यायविलासाने सर्व करावं लागतो। पण मला आताच मामांनी सांगितलंय की 21 तारखेला जिल्ह्याच्याच कुस्ती आहेत। हे मामानं त्याच क्षणी सांगितले की जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जी काही मदत लागेल ती फक्त तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला करून देईन। आणि आज या कुस्त्यांच्या स्पर्धा विजय चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे केले आणि आम्हा मान्यवरांनी इथं बोलवलं, आमचं मान सन्मान केल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझा 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व मंडळी या मंचावर उपस्थित आहेत, सर्वप्रथम त्या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच कुस्तीपटू, सर्व पैलवान असतात। आज या ठिकाणी कुस्तीचा फळ होत असताना मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की फक्त कुस्तीचा फळ झाल्या की त्या ठिकाणी खेळाडूंना, कुस्तीपटूंना, पैलवानांना जावं लागतं, परंतु या ठिकाणी त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था आहे, सोबत त्यांच्या आंघोळीची देखील व्यवस्था केलेली आहे। निश्चितच त्यांना जे काय निकषांच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टी लागत आहेत तशा पद्धतीचं त्यांना एनर्जी ड्रिंकसह सर्व गोष्टींचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच जय हनुमान तालीम संघ जे आहे, या सरवली ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ या सर्वांनी ते चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून या ठिकाणी असलेले जे पैलवान आहेत त्यांना त्यांच्यामधलं कुस्तीचं कसब दाखवण्याची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। खरं तर हा तांबड्या मातीचा मैदानी खेळ, हा खेळ आपण जपला पाहिजे, या खेळाला आपण वाढवलं पाहिजे, कारण हा खरा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळाचा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील खेळला जायचा आणि तो खेळ आज आपण सर्वांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे। निश्चितच सर्व पैलवान आणि त्यांच्या सर्व वस्ताद जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी देखील या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे। निश्चितच या खेळाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे,
कारण आपण बाकी खेळांमध्ये बघतो की फक्त खेळलं जातंय, परंतु कुस्ती खेळ असा आहे की याच्यामध्ये चांगलं कसं दाखवलं किंवा याच्यामध्ये जर चांगला आपण व्यवस्थितपणे खेळून आपला खेळ दाखवला तर सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना जागा मिळू शकते, सरकारी नोकरी मिळू शकते. बाकी खेळांमध्ये फक्त आपण आनंद घेतो. ठीक आहे, सर्वच खेळ जे आहेत शारीरिक खेळ हे आपल्या शारीरिक व्यवस्थेला चांगलं करणारे आहेत, परंतु कुस्तीमध्ये हा देखील एक मोठा फायदा आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या जवळच्या जे ज्या खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं. मी हनुमान क्रीडा जे व्यायामशाळा आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं काम आपण सर्वजण करा. निश्चितच आपल्या गावातून जे खेळाडू तयार झालेले आहेत त्या खेळाडूंचा फक्त तुम्हालाच नव्हे तर आम्हाला संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींना देखील निश्चित अभिमान आहे. तर त्यांनी आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपलं नाव लौकिक केलंय, आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक केलेलं आहे. मी त्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी मला बोलून जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. मध्ये पण आहेत, सैन्य दलामध्ये पण आहे आणि कुस्तीची सुद्धा आहे. चांगले उत्तम असा हा सर्व वारकरी संप्रदाय, कारकरी संप्रदाय, त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असा हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा असा हा गाव आहे. आणि या गावामध्ये अनेक असे वीर रत्न या गावामध्ये घडलेले आंतरराष्ट्रीय रौप्य पदक विजेता प्रणय राजू चौधरी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता हर्षद प्रवीण चौधरी, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता दर्पण राजू चौधरी, त्याचबरोबर राष्ट्रीय रौप्य पदक विजेता हर्ष दीपक ठाकरे असे सुवर्ण अक्षरांनी नाव पूर्ण जाईल अशी ही खेळाडूंची भूमी आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे सहकार्य आहे, आशीर्वाद आहे. म्हणून हे खेळाडू आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या गावाचा देशाचा नाव उज्ज्वल करतात. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय पदक विजेता एक खेळाडू आपल्या गावामध्ये आहे. आता आपल्याला एकच अपेक्षा आहे की एखादा ऑलिम्पिक या भूमीतून घडला पाहिजे. आणि यासाठी सांगलीला तालीम संघाचे अध्यक्ष तहसीलदार सुरेशदादा पाटील या आव्हानाचं मेहनत घेत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून पदेना ठेवणे हेही प्रयत्न करीत आहे आणि कुस्ती काढावेत अशी आमची सर्वांची आशा आहे. म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजित करतो. खरोखरच ज्या हनुमान तालीम संघ सरवलीला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहे. कारण सुंदर असं आयोजन नियोजन केलेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा सर्व खेळाडूंची प्रेक्षकांची केलेली आहे. केळवणचा परिचय मार्फतीने आयोजित एक कुस्ती स्पर्धा. सर्वप्रथम सर्व आयोजक मंडळीचं खूप खूप धन्यवाद. आणि जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि इतकं सुंदर प्लॅटफॉर्म आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, खरंच एक कौतुकास्पद आहे. आपण नशिबान आहात की सरवली, कोणगाव असे ग्रामीण भागात देखील इतकं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं तुम्हाला मैदान, सगळ्या सुखसुविधा प्राप्त होत आहेत. याचा निश्चितच सगळ्या खेळाडूंनी फायदा किंवा लाभ घ्यायला पाहिजे. हनुमान तालीम सरवली कुस्ती ही खूप मोठी आहे. या पोरा क्रिकेट वगैरे खेळतात. आपले क्रिकेट सोडून आपले कुस्तीचे धडे घेऊन 20 लोकांनी भाग घेतला. सगळे पडदे पार पडले. धन्यवाद. हनुमान तालीम संघ ग्रामस्थ मंडळ सरवली आयोजित कुस्तीचे जंगी सामने आज या क्रीडांगणावर पार पडलेले आहेत. आणि या कुस्ती स्पर्धा ज्यांनी ठेवलेल्या, ज्यांच्या मार्गदर्शनाने ठेवलेल्या त्या माझे विद्यार्थी आहेत आणि खेळाडू आहेत कुस्तीचे. त्यांचं नाव विजय चौधरी. ते काम करतात आणि बोलतात कमी, म्हणून त्यांना पाहिजे तसं त्यांना उत्तर देता आलं नाही. तरी मी त्याच्या वतीने असं उत्तर देतो की हा जो खेळ आहे, कुस्तीचा खेळ आहे, हा पुरातन काळापासून खेळात चालत आलेला आहे. आणि या खेळाला विशेष म्हणजे जागतिक मान्यता आहे, ऑलिम्पिक मध्ये मान्यता आहे. आणि असा जो खेळ आहे, या खेळामधून जर शिक्षणाच्या बरोबर खेळाचा विकास केला आणि विकासाच्या बरोबर शिक्षणाचा विकास केला तर अशा खेळाडूंचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला जातो.
रबरी बॉल आणि क्रिकेट सारख्या खेळामध्ये मुलांनी सहभागी होऊ नये, त्याच्यामध्ये काय फायदा नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे. आता माझ्या बाजूला या दुसरे खेळाडू उभे आहेत, त्यांचं नाव हनुमान भोईर आहे. हे लहान वयामध्ये असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुवर्ण पदक या गावाला पहिल्यांदा मिळवून दिलं. त्याच्यानंतर मुंगानाथू चौधरी यांनी सुद्धा असाच पराक्रम केला. आणखीन काही नवोदित मुलं या खेळातून तयार झाली आणि ती पोटापाण्याला लागली. विशेष म्हणजे या गावामधून या गावचा एक मिलिटरी मध्ये नरेंद्र जगन्नाथ पाटील हा सुद्धा कुस्तीगीर होता. कॉलेजमध्ये आणि शालेय गटातून त्यांनी सुद्धा कुस्तीला सुरुवात केली होती आणि मिलिटरी भरतीमध्ये गेल्यानंतर 25 वर्ष मिलिटरी सेवा केली. या गावाचं नाव उज्ज्वल केलं आणि राष्ट्रपती पुरस्काराचा तो पात्र ठरला. अशा प्रकारे या गावाने अनेक खेळाडू दिलेले आहेत आणि कुस्तीची परंपरा चालू राहावी म्हणून ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये कुमार गटातील म्हणजे लहान मुलांनी जवळजवळ 80च्या वर कुस्त्या घेतल्या आणि रजिस्टर्ड कुस्त्या म्हणजे नावं नोंद केलेल्या कुस्त्या 110 झाल्या. जवळजवळ 200च्या आसपास कुस्त्या इथे पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा, त्याचबरोबर ठाणे जिल्हा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून खेळाडू आले आणि या खेळाडूला चांगला सहभाग घेतला आणि कुस्ती स्पर्धा सुंदर झाली. या स्पर्धेमध्ये एक सुद्धा कुस्ती अशी आपसात किंवा तडजोड करून अशी झालेली नाही आणि ह्या कुस्त्या पार पाडण्याकरता आमच्या ठाणे जिल्हा तालीम संघाचे पंच मंडळी, हे ग्रामस्थ पंच मंडळी या सर्वांनी चांगलं मदत केली. आणि विशेष म्हणजे स्पर्धा असल्यानंतर त्यांच्या ठिकाणी प्रेक्षकांना, पालकांना, खेळाडूंना भोजनाची व्यवस्था करण्याची ही जी पद्धत आहे ही फार म्हणजे अन्नदानाची पद्धत. अन्नदान म्हणजे पुण्यदान आहे आणि हे पुण्यदान याने केलेलं आहे. या पुण्याचं फळ या मंडळाला, या गावाला मिळावं अशी मी प्रार्थना करतो आणि मी श्रीराम पाटील माझ्या 2 शब्दांना विराम देतो.